मागे घेतो शब्द. सॉलिड आहे सॉलिड. तर रुपेश दादा, कधी सुरुवात झाली आपल्या हॉटेलची? सुरुवात 1971ला बाबांनी केली आहे. ओके. केली आमच्या. तुमची स्पायसी खायची टॉलरेट लेवल खूप जास्त आहे. तुम्हाला एक पुरस्कार भेटेल दादाकडे. नमस्कार मंडळी, माझं नाव ऋषिकेश, म्हणजेच तुमचा मराठी टुरिस्ट. आज आहे बुधवार आणि मागे एकदा आपण एक व्हिडिओ केला होता बघा, रत्नागिरीतली सगळ्यात तिखट मिसळ. तर तिथे चिकन पावसुद्धा मिळतो. सो म्हटलं की आज सकाळी थोडासा वेळ आहे. बाय द वे, हा चिकन पाव फक्त सकाळीच मिळतो. म्हणजे बऱ्याचदा काय होतं की चिकन पाव, चिकन चपाती या गोष्टी ज्या आहेत त्या बरेच जण दुपारी पण खातात, पण इथे तसं नाही. इथे लोक सकाळचा नाश्ता करण्यासाठी येतात आणि तिथे चिकन पाव आवर्जून खातात. सो आज आपण जाणार आहे, टेस्ट करणार आहे, रिव्ह्यू देणार आहे. आणि आज आपल्यासोबत आहेत पुन्हा एकदा रत्नागिरीचे फेमस ब्लॉगर. सो हे सुद्धा आपल्यासोबत येणार आहे. तुम्ही सुद्धा केला होतात ना व्हिडिओ मिसळचा व्हिडिओ केलेला. कशी असते मिसळ? मिसळ छान असते. छान असते, एक झणझणीत आहे आणि मेन म्हणजे एक युनिक टेस्ट आहे. मजा येते. म्हणजे एकदा ती मिसळ खाल्ली, बरीच जण अशी पण आम्हाला भेटलेत की त्या मिसळच्या अक्षरशः प्रेमात पडले. चटक लागते. हा, चटक लागते. एक्झॅक्टली. सो आता तिथे जाऊया. आणि मिसळ तर आपण ऑलरेडी ट्राय केलेलीच आहे. आज ट्राय करूया चिकन पाव. बाजारपेठ गजबजलेली आहे, बुधवार असून. तर मित्रांनो, हे आमच्या रत्नागिरीचं थिएटर, जुनं थिएटर, आणि हा इथला प्रसिद्ध टॉकीज वडा. याचा व्हिडिओ ऑलरेडी आपण केलेला आहे. आलो 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 आलो. हे बघा, हे लोकेशन आहे. ओके. तर मित्रांनो, लोकेशनला आपण पोहोचलेलो आहोत. मी थोड्याशा डिटेल्स तुमच्यासोबत शेअर करतो. हे बघा, हा जो रोड आहे, रामआळीकडून फाटक हायस्कूलकडे जाणारा रोड तिकडे पुढे आहे आणि तिथून आत वळायचं आहे. शाळा क्रमांक 2 याच परिसरामध्ये होती. सो एक तुम्हाला तो लँडमार्क मिळेल. आणि हा समोरचा जो रोड आहे तो प्रभा हॉटेलकडून खाली रत्नागिरीचं जुनं थिएटर त्या ठिकाणी जातो. आणि हे आहे आपलं लोकेशन. हे बघा, लोकेशनचं नाव आहे रजनी उपहारगृह. ओके, हे लोकेशन आहे. गर्दी तुम्ही आतमध्ये तुम्हाला गेल्यावर दाखवतो, फुल आहे. सो आम्ही वेटिंगला आहोत, 4 जण आहे. बघा, हे 3 पण आपल्यासोबत आहेत. आई शपथ, हाऊसफुल आहे. आपण कुठे इकडे बसायचं? हा बघा, हा दादा. तर मित्रांनो, रत्नागिरीतला ओजी चिकन पाव. आलोय आपण रजनी उपहारगृहमध्ये. हे बघा, 2 पाव आहेत, कांदा दिलाय, लिंबू आहे आणि हे आहे चिकन. तर मिसळ आपण इथला ऑलरेडी व्हिडिओ केला होता, तुम्हाला माहितीच आहे. सगळ्यात तिखट मिसळ इथे असते. आता चिकन पाव बघूया आपण काय करणार आज. मिसळ एवढं तिखट नाही आहे. बरोबर आहे. होय, पटलं. दुसरा घास खाऊन बघूया. दुसरा घास खा मग काय. मागे घेतो शब्द. सॉलिड आहे सॉलिड. चिकन दाखव. चिकन खाऊन बघूया आपण. आपल्याला दादाने सेपरेट प्लेट दिली. यूट्यूबर असल्याचे फायदे. काय माहिती आहे तुम्हाला सांगतो, मिसळची रेसिपी म्हणजे मिसळचा मसाला आणि हा मसाला यामध्ये थोडाफार फरक आहे. इथे जी मिसळ मिळते ती ॲक्च्युली कसं आहे, चिकनची टेस्ट आहे ना ती त्या रस्स्यामध्ये उतरली. आणि मिसळचा जो रस्सा असतो इथला तो इतका पातळ नसतो. हा रस्सा थोडा जास्त पातळ आहे पण झणझणीत आहे. आणि कधी मिळतो हा? फक्त
दादा कधी कधी मिळतं चिकन? बुधवार आणि शुक्रवार. फक्त बुधवार आणि शुक्रवार हा चिकन पाव मिळतो, बाकीच्या वारांना मिळत नाही. रविवारी बंद उपवास असल्यामुळे रविवारी बंद असतं. रविवारी ते फरसाण बनवतात, नाहीतर तुम्ही रविवार समजून याल इकडे. असं नसतं. बुधवार आणि शुक्रवार असतो. चिकन पावची किंमत सांगतो, 65 रुपये चिकन पाव आहे. हा गरम गरम रस्सा आहे याच्यामध्ये आत्ता दिलाय दादाने. तर आपल्या दादाचं नाव रुपेश गावडे आणि जुनं हॉटेल आहे खूप. त्यांच्या वडिलांनी सुरू केलं होतं. त्यांच्याकडनं नंतर माहिती घेऊयाच. तुर्तास तुम्हाला सांगू काय, चिकन पाव खाताना हे सगळं संपवायचं असेल तर तुम्हाला मिनिमम 3 पाव तरी खायला लागतील. 2 पावांमध्ये नाही संपवू शकत तुम्ही. जर तुम्ही संपवलं तर तुम्ही लॉर्ड आहात. लॉर्ड तुमची स्पायसी खायची टॉलरेट लेवल खूप जास्त आहे. तुम्हाला एक पुरस्कार भेटेल दादाकडे. तर मित्रांनो, हॉटेलचे ओनर रुपेश दादा यांच्याकडून आपण थोडी माहिती घेऊया. तर रुपेश दादा, कधी सुरुवात झाली आपल्या हॉटेलची? सुरुवात 1971ला बाबांनी केली आहे, वडिलांनी केली आहे आमच्या. ओके. आणि तेव्हा काय काय मिळायचं? फक्त चिकन आणि अंडा करी नसायची, बाकी मिसळ, वडा, भजी असंच मिळायचं. अच्छा. आणि ही रेसिपी कोणी डेव्हलप केली? बाबांनीच. वडिलांनीच डेव्हलप केली. तेव्हा पण एवढीच तिखट असायची मिसळ? ह्याच्यापेक्षा अच्छा, ह्याच्यापेक्षा तिखट बनवायचे. ओके. सो थँक्यू. ओके. आता बरीच जण येऊन व्हिडिओज बनवतात आपले. पहिला व्हिडिओ कोणी बनवला होता सांग? चल दादा, थँक्यू. हो, चालेल. येस. तर मित्रांनो, रत्नागिरीतले बरेच जुनी लोक, म्हणजे जी पूर्वीपासून रत्नागिरीत राहतात ना, ती ह्यांच्या वडिलांकडे मिसळ खायला यायची. जुनी लोक. ही आजकालची नवीन पिढी. हे आमचे व्हिडिओ बघून येतात. हे बघा, हे नंतर व्हिडिओ करायला, आणि आमच्यापेक्षा जास्त व्ह्यूज ह्यांना मिळतात. हॅलो हॅलो. व्हॉट्स इन कोकण हॅलो. याला सुद्धा फॉलो करा तुम्ही. हा पण भारी फूड ब्लॉगर आहे. तर रत्नागिरीतली जुनी लोकं, म्हणजे जी पूर्वीपासून रत्नागिरीत राहतात, ती यांच्या वडिलांकडे मिसळ खायला यायची. आणि आता तो वारसा यांनी पुढे चालवलेला आहे. झणझणीत मिसळ, तिखट मिसळ. पण मी एक तुम्हाला खास गोष्ट सांगेन की म्हणजे मिसळचा सुद्धा आपण ह्यांचा व्हिडिओ बनवला होता, आणि आज मी चिकन पाव खाल्लेला आहे. तर मिसळ तिखट जरी असली किंवा चिकन पाव तिखट जरी असला ना इथला, तरी त्याचा त्रास होत नाही. म्हणजे पहिल्या घासाला तो तुम्हाला तिखट लागतो, आणि त्यानंतर म्हणजे थोडासा असा घाम येतो. पण जेव्हा तुम्ही ती पूर्ण प्लेट संपवता त्यावेळेला असं जाणवतं की हां यार, आपण या गोष्टीला यूज टू झालेलो आहे. आणि फार त्यामध्ये काय म्हणतात ते कट भरपूर आहे किंवा तेल भरपूर आहे असं नसतं. पारंपरिक पद्धतीने ते बनवतात. त्यांची एक युनिक रेसिपी आहे. सो एकदा तरी रजनी उपहारगृह असं नाव आहे. रत्नागिरीत गावडेची मिसळ किंवा गावड्यांचा चिकन पाव असंच म्हणतात. सो एकदा रजनी उपहारगृहाला नक्की भेट द्या.